खरं तर वारी म्हटलं तर एक अशी गोष्ट आहे, कोणतेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही आहे, कोणालाही निमंत्रण नाही, कोणत्याही सोशल मीडियावरती जाहिरात नाही, कुठलीही भक्कमबाजी नाही आहे आणि निश्चितच कोणाचा कोणावर राग रुसवा नाही आहे, कोण खायला घालेल की नाही हेही माहीत नाही आहे, खिशात 1 रुपयाची पण गरज नाही आहे, कुठलेही गालबोट लागत नाही आहे, इहलोकी यापेक्षा मोठा सोहळा जगभरात नाही आहे. म्हणूनच कोठेच गर्वाचा अहंकाराचा लवलेशी नाही. दैदिप्यमान नेत्रदीपक सोहळा, डोळ्यांचे पार न फेडणारा, ऊर भरून आणणारा सोहळा, श्रीमंतच नाही गर्भश्रीमंत सोहळा, अगदी तुकोबारायाच्या श्रीमंतीला देखील, अगदीच कुबेराच्या श्रीमंतीला देखील लाजवणारी श्रीमंती. आणि हा सगळा अट्टहास कशासाठी तर फक्त मुखदर्शन व्हावे आणि त्या देवाचं दर्शन आपल्याला पाहायला मिळावं, अशी ही वारी, जिथं कोणीही गरीब श्रीमंत नसतो, फक्त आणि प्रमुख विठ्ठलाचे भक्त असतात, वैष्णव ज्यांना म्हटलं जातं. बोरखार संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय, आपला निर्णय काय आहे तो कळवा आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करा अशी विनंती असेल. खूप जास्त उशीर करू नका, नाही तर मग वॉर्मअपमध्ये मोठे मोठे फटके पाहायला मिळतात आणि ॲक्च्युअल मैदानावरती मग मागे राहतो. जास्त वॉर्मअप करू नका, चला लवकर उशीर झाला ऑलरेडी. जेवढे पण खेळाडू मैदानावरती प्रॅक्टिस करतात सर्वांना विनंती आहे, मैदानाचा ताबा लगेच सोडायचा आहे. चला विनंती आहे, लगेच मैदानाचा ताबा सोडा. आयोजकांची विनंती आहे, कारण टाइमपास करायला वेळच नाही आपल्याकडे. 11 सामने आहेत, मैदानाचा ताबा त्वरित सोडायचा आहे. आयोजकांची आम्हाला सूचना आलेली आहे, जेवढे पण खेळाडू मैदानावरती प्रॅक्टिस करतात कृपया करून त्वरित मैदानाचा ताबा सोडायचा आहे. बोरकर, आपला निर्णय काय कळवा. दोन्ही संघाने विनंती आहे, आपला 12वा प्रतिनिधी कृपया करून मंचावरती पाठवा. 10 प्लेयर आहेत, बघणारा कोणी असेल तरी पाठवा. एक थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जो असेल त्यांनी कृपया करून नाव सांगा फक्त आम्हाला. थर्डमॅन आमचा कॉमन आहे. बोरखार बॅटिंग घेतली ना आपण. येस, टीएमसीसी बोरखार बॅटिंगसाठी आलेत. तर चला आपला 12वा प्रतिनिधी पाठवा, जेणेकरून आम्हाला नावांमध्ये कोणतीही गडबड होणार नाहीये. मॅच चांगली आपल्याला सुरुवात पाहायला मिळेल. जाऊया मैदानाकडे, जिकडे मात्र क्रिकेटचा कुंभमेळा महासंग्राम रणधुमाळी पाहायला मिळते. 3ऱ्या दिवसामध्ये आजच्या आपल्या अंतिम दिवसाचा हा खेळ पाहायला मिळतोय. पहिल्या दिवशी शेवा संघ, दुसऱ्या दिवशी सावरकर संघ, उरण तालुक्यातील हे दोन्ही संघ अगदीच पुढे गेलेत. मग पहिल्या दिवशी गुड्डूची बॅटिंग, 98 धावा कुठल्या होत्या गुड्डूने, आणि काल चेतन अतिशय चांगला खेळ केला होता. बोरकर संघ आपला प्रतिनिधी पाठवा. येस, थँक्यू. आणि ह्या इनिंगची गोलंदाजीची सुरुवात करेल तो म्हणजे प्रारंभिक गोलंदाज, आघाडीचा गोलंदाज मयूर घरत. स्ट्राइक एंडला आलाय विघ्नेश डाकी आणि नॉन स्ट्राइक एंडला सुशांत. सुशांत डाकी आणि विघ्नेश डाकी अशी जोडगोळी आपण पाहतोय. आघाडीची जोडी ज्याला म्हटलं जातं, बेन्नीची जोडी म्हटलं जातं. Opening pair of the match will open the bat
Vignesh Daki and Sushant Daki. And on his first over will be bowled by Mayur Gharat, well-known bowler from Shivkar. Third match of the day, which is being played between TMCC Borkhar versus Gaudevi Shivkar. Umpires are ready. Field is set. All green signal for the umpire. First delivery. पहिलाच चेंडू अगदीच योग्य जागेवरती टाकला होता आणि तिथून मात्र उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. सुंदर चेंडू, पहिलाच चेंडू जो की विघ्नेश डाकीला काही समजला नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूचं आणि चेंडू फळीचं मेतकूट काही जमलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा, परंतु आता मागे जास्त खेचला, गती जास्त दिली आणि बाउन्सर 1 फॉर द ओव्हर असं पंचांचा इशारा. रबर बॉल म्हटलं तर त्या बॉलला एक नॅचरल बाउन्स असतो. ज्या पद्धतीने आपल्याला लेदर क्रिकेटच्या चेंडूलाही नॅचरल बाउन्स असतो आणि चेंडू हा जवळजवळ 15 यार्ड पर्यंत कॅरी करतोय. फुल टॉस चेंडू होता. ऑफस्टमच्या बाहेर. पंच मात्र निश्चित वळतील. वाईटचा इशारा. धावसंख्या अजूनपर्यंत येत नव्हती. गोलंदाजी चांगली चालू होती. इतक्यात मात्र मयूर घरत एक वाईट देतो आणि बोरकार संघाचा श्री गणेशा धावांचा होतोय. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेला मागचा पाय दुमडून अगदी सरळ खेचलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून हा आलाय. उत्तुंग षटकार. चेंडू पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर हा हाफ फॉली होता. त्याला मागचा पाय हलकासा दुमडला आणि त्याची स्ट्रेंथ घेतली त्या पायाची आणि चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ह्यावेळेला गती सोबत चेंडू ही फलंदाजाच्या अंगावरती फेकून दिला होता. अक्षरशः हा चेंडू बीट करून गेला. काहीशा फरकाने एसट्या मात्र वाचल्या, म्हणजेच स्टंप्स वाचले. अन्यथा क्लीन बोल्ड पाहायला मिळाला असता. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं शिक्षकांचं. कमबॅक केला होता. तदनंतर हा फटका काय सुंदर सजविलाय. सरळ अगदीच ॲज स्ट्रेट ॲज ॲरो बाणाच्या गतीने हा चाललाय षटकार. काही चेंडू निर्धाव येतात तर काही चेंडूंवरती अगदीच मोठा फटका येतोय. एक वाईट पास सोडला तर बाकीच्या धावा ह्या षटकारांनी आल्यात. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच 13च्या घरात. एक चेंडूचा खेळ बाकी असताना अगदीच ऑफ स्टंपच्या बाहेरून उचललाय आणि क्षेत्ररक्षक बॉलकडे पाहता 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 पात्र जमीनदोस्त झालाय आणि चेंडूही गेलाय अगदीच अंतिम क्षणाला. उत्तुंग देखणा सुंदर अप्रतिम षटकार. षटकाराने मात्र षटकाची सांगता झाली आणि धावसंख्येलाही चांगला आकार मिळाला. एका षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 19. पहिले काही चेंडू पाहिले तर पूर्णपणे चांगली धावगती उभारली होती. ती म्हणजेच मयूरगडच्या गोलंदाजीने संथ खेळ चालू होता. नंतरचे 3 चेंडू मात्र थोडासा प्रहार केला विघ्नेश डाकी यांनी आणि आपल्या नावाला साजेशी मात्र इथं कामगिरी करून दाखवली. पहिल्याच चेंडूवरती पहिल्याच षटकामध्ये 19 आल्यानंतर मात्र कदाचित रोहित असं वाटायला लागलं की 69चा जो हायेस्ट आहे आजचा तो मोडण्याच्या बेतावरती आहे की काय बोरखार संघ. म्हणून तर त्यांनी कदाचित बॅटिंग स्वीकारली. गोलंदाजाचं नाव सांगा. सुमित ढवळे. ह्यावेळेला चांगला फटका उचलला. ऍक्च्युली नजाकत पाहायला मिळाली. ताकदपेक्षा ना इथं मात्र फ्लिक पाहायला मिळालाय. टायमिंग जास्त प्रॉपर केलं होतं. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि त्या चेंडूला मात्र आसरा दिला. आपला बॉडी वेट बॅलन्स केला आणि चेंडूला मात्र बरोबर अगदीच कलाई ज्याला म्हटलं होतं रोल ऑफ द रिस्ट षटकार. आणि दोघांनी आपल्या डावाची सुरुवात ही षटकाराने केली.
खरं तर मैदानावरती ह्या षटकार चौकार चांगले पाहायला मिळतात. अगदीच धावा चेस होताना पाहतो आपण. फटका चांगला आहे. अख्खू टप्पाचा चेंडू शॉट ऑफ लेन होता. पूल पाहायला मिळाला. सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल. इट्स अ मॅसिव्ह सिक्सर. सातत्याने षटकारांमध्ये डिलिंग चालू आहे. सातत्याने मोठे फटकेबाजी चालू आहे. ज्यामुळेच तर धावसंख्येला चांगला आकार देण्याचं काम दोन्ही डाकी ब्रदर्स करतात. कुठेतरी आता थांबवावं लागेल. धावसंख्येला आकार द्यावा जो दिलाय तो तिथं थोडासा ब्रेक द्यावा लागेल. धावसंख्या जाऊन पोचली 31. मोठं आव्हान इथं उभं करण्याच्या बेतामध्ये दिसतात दोन्ही डाकी बंधू, डाकी ब्रदर्स बोरखार संघाचे. तयार सुमित ढवळे. ह्याही वेळेला फटका चांगला सजविला आहे. क्षेत्ररक्षक फक्त होता तिथे, त्याला बघ्याची भूमिका करावी लागले आणि चेंडू मात्र चाललाय क्राऊड मध्ये मैदानाच्या बाहेर. 3 चेंडू 3 मोठे षटकार. अतिशय सुंदर क्रिकेटिंग पाहायला मिळाली. ती म्हणजेच सुशांत डाकी आजच्या दिवसातील दुसरी षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली. तर स्पर्धेतील तिसरी षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली. विघ्नेश डाकी पहिल्या 6 मध्ये 3 षटकार मारले, तर सुशांत डाकी पहिल्या 3 मध्ये 3 षटकार मारलेत. धावसंख्या पाहिली तर अगदीच 37 वरती जाऊन पोहोचली. म्हणजेच 69चा जो हायेस्ट आहे तो मात्र आता थोडासा कमकुवत दिसायला लागले की काय. सुमित डवले, इथून मात्र तुम्हाला थोडस डोकं चालवावं लागेल. आपली स्टॉक डिलिव्हरी काढावी लागेल. स्टॉक डिलिव्हरी काढताना मात्र हा खरं तर यॉर्कर टाकायचा होता, परंतु यॉर्कर टाकताना 2 बेसिक चुका होतात. त्या म्हणजेच फुल टॉस चेंडू जातो किंवा हाफ व्हॉली जातो. हा फुल टॉस आला होता, याचा मात्र फायदा घेता आला नाहीये. तो म्हणजे सुशांत डाकी सारख्या एक धाकड फलंदाजाला. मी म्हटलं होतं स्टॉक डिलिव्हरी तुम्हाला काढावी लागेल. तुमच्या एक अभेद्य माऱ्यामधला एक मारा काढावा लागेल आणि तो भेदक मारा मात्र काढलाय. आणि क्रिकेट मधलं ज्याला एक सर्वात मोठं अस्त्र म्हटलं जातं, द ब्रह्माज वेपन, ब्रह्मास्त्र, ते मात्र तर डिप्लॉय केलंय आणि फलंदाज सुशांत डाकीचा खेळ संपुष्टात आणलाय. भन्नाट वेग, अचूक दिशा, अचूक गती आणि फलंदाज मात्र त्याची होते अधोगती. तो चाललाय तंबूच्या आश्रयाला. खूप सुंदर गोलंदाजी. अगर सुबह का भूला शाम को वापस आए तो उसे भूला नहीं कहते दोस्तों. पहले 3 गेंदों पे 3 बड़े स्ट्रोक देखने के मिलने के बाद उसके बाद का एक गेंद, वो जो फुल टॉस थी गेंद, वहां पे बड़ा स्ट्रोक आना इंपॉर्टेंस था, लेकिन वहां से एक बिंदी गेंद देखने को मिली और उसके बाद जो 5वीं गेंद फेंकी है वहां से पूरी तरह से चकमा खाया बल्लेबाज सुशांत ने और यहां से चलता किया है. गेंदबाज सुमित ढवले ने सुशांत को तीनों डंडे आर पार किया है, क्योंकि ये जो गेंद थी जो देखने को मिली थी यॉर्कर जिसे कहा जाता है, 4 मीटर वाली गेंद बीचों बीच. और एक बार ऑफ स्टंप के बाहर इस बीच थोड़े से लाइन से चुके हैं सुमित ढवले. तो 1 रन यहां पे और जुड़ जाएगी. ऐसा लग रहा था कि कमबैक चल रहा है, तो कमबैक इंपॉर्टेंट होता है. रन संख्या 38 के मुकाम पर. और एक बार यॉर्कर का प्रयास, और अच्छी तरह से यॉर्कर को सजाया था, उसको स्ट्रेट खेला है कवर्स में. और ये पहली सिंगल इस इनिंग की अब तक देखने को मिली है, जो कि 12वीं गेंद के बाद मिली है देखने को. 12 गेंद का खेल हो चुका है. 12 गेंदों में अब तक 39 रन बना चुके हैं टीम बोरखार. तो आने वाले 12 गेंदों में क्या टारगेट सेट करेगी, जहां से विघ्नेश और नए बल्लेबाज युवराज डाकी, विघ्नेश जो कि बहुत अच्छी काबिल तारीफ बल्लेबाजी कर रहे हैं. एक बाजू में देखा गया तो सुशांत अपने 5 गेंदों में 18 रन अर्जित किए थे, और दूसरे बाजू में देखा गया तो 6 गेंदों में 18 पे खेल रहे विघ्नेश, और युवराज जो कि आए हैं वन डाउन पे 1 रन के साथ खेल रहे हैं. जे तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये हृदयामध्ये असतं ते प्रेम, गोलंदाजाचं नाव सुद्धा आहे प्रेम. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. आयुष्यामध्ये प्रेम खूप महत्वाचं आहे, कारण आपल्या
मानवी जीवनामध्ये प्रेमाला खूप जास्त महत्व दिलं जातं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. परंतु हा गोलंदाज प्रेम गायकवाड पहिला चेंडू मात्र निश्चित निर्धाव करून जातोय. दुसराही चेंडू त्याच ताकदीचा फेकलाय. दोन्ही बाजूने स्टान्स सोडल्याशिवाय स्ट्राईक रोटेशन नाही आहे. डॉट बॉल आहे. प्लीज ऍडजस्ट, प्लीज समजून घ्या. दोन्ही बाजूने कंपल्सरी स्टान्स सोडल्याशिवाय स्ट्राईक रोटेशन नाही आहे. स्पर्धेचा ताकदवर नियम आहे आपला ग्रामीण टेनिसचा. आणि ग्रामीण टेनिसचं नाव म्हटलं तर संतोष दादा इथं उपस्थित आहेत मैदानावरती. खूप मोठं नाव आहे संतोष दादाचं. आणि अतिशय चांगलं खरं तर खेळ मागच्या काही वर्षांमध्ये ग्रामीण टेनिसच्या नियमांमुळे आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये कंपल्सरी चेस असतील, स्ट्राईक रोटेशनचे निर्णय असतील, ग्रामीणच्या खेळाडूंचे निर्णय असतील, चांगले अगदीच नियम पाहायला मिळाले. प्रेम गायकवाड वन मोर टाइम रेडी फॉर द डिलिव्हरी. दिस टाइम युवराज डाके ऑन द स्ट्राईक. It was a tossed delivery into the slot. Somehow tries to drives toward the square leg, mid wicket. Only one run can be added to the score. Score moves to 40 as of now after 3.3 overs. तो यहाँ से 3.3 ओवर का खात्मा हो चुका है और रन संख्या जो कि टारगेट के लिए 4 रही है अभी तक 40 पर रुकी है. फुल टॉस गेंद उसको स्लॉक स्वीप के सहारे उड़ाया है. उड़ाया नहीं है तो इसको गेंद को गुम किया है और एक बार बड़ा स्ट्रोक देखने को मिला है. तो यहां से जल्द से बड़ा स्ट्रोक और जल्द से बड़ी 50 देखने को मिलेगी टीम की. टीम का टोटल हो चुका है 46 और ए भी छक्कों की हैट्रिक देखने को मिली है. चौथा हैट्रिक जो कि देखने को मिल रहा है विघ्नेश डाकी, क्योंकि पहले ओवर के बाद उन्होंने 2 गेंदों में 2 छक्के खेले थे और इस ओवर में 1 छक्का लगाया है. इस बीच और ज्यादा बाहर खींचने का प्रयास किया था गेंदबाज का और उसमें सफल रहे यहाँ पे गेंदबाज, क्योंकि विघ्नेश जिस तरह से बाहर से गेंद को पकड़ के मारते हैं उस तरह से उसको और बाहर फेंका गया था और पूरी तरह से ये ना कोई मुनाफा ना कोई इजाफा. इस बीच डाउन द लेग, अंपायर विल डिक्लेयर दिस एज अ वाइड. तो एक हिंदी में हमारे गांव के बहुत बड़े मशहूर समालोचक जिनको कमेंटेटर सुभाष जी कोहली जिनका देहांत हो चुका है, उनकी जब भी हम कमेंट्री सुनते थे, बहुत बढ़िया हिंदी कमेंट्री सुने हैं हमने उनकी, तो जरूर उनको याद करेंगे उनकी मेमोरीज में. और एक बार इस गेंद को भी लॉफ्ट किया है, उठाकर मारा है. ये गेंद भी जाएगी 6 रनों के लिए और इस तरह से टीम का 50 का टारगेट कंप्लीट, टीम का 50 का टोटल कंप्लीट हो चुका है और कुल रन संख्या हो चुकी है 53. तो यहां से बहुत बेहतरीन काबिल तारीफ गेंदबाजी. 3 ओवर्स के बाद पहले ओवर में आए 19, दूसरे ओवर में आए 20 और तीसरे ओवर में आए 2 छक्कों के बाद 14. तो यहां से तीनों भी गेंदबाज के ऊपर हल्ला बोल किया है विघ्नेश, सुशांत, ये दोनों बल्लेबाजों ने, जिसमें सुशांत आउट होकर जरूर गए हैं लेकिन उनका पूरी तरह से जिम्मा अपने कंधों पर लिया है विघ्नेश डाकी ने. अंतिम 6 गेंदे, यहां से टारगेट क्या सेट किया जाएगा जो कि 69 का हाईएस्ट है, वो यहां से ब्रेक करेंगे सुशांत डाकी, यहां से ब्रेक करेंगे विघ्नेश डाकी और युवराज डाकी. ये सवाल जरूर खड़ा रहेगा क्योंकि 69 जो कि आज तक का इस दिन का हाई स्कोर रहा है. गेंदबाज का नाम बोलिए. संदीप पाटिल. यस, रोहित ने बराबर जान लिया था कि संदीप पाटिल ही है, खाली कंफर्मेशन चाहिए था. तो संदीप पाटिल यहां पे आएंगे अंपायर के राइट से फ्रॉम सेक्टर 8 एंड. युवराज सटीचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा. निश्चितच धावसंख्या वाईडने 1 वाढेल. फुल
टॉस चेंडू त्याला मात्र सरळ ठोठावलाय. क्षेत्ररक्षक जरी असले तरी त्यांचा काही फायदा होणार नाहीये. चेंडू मात्र परत आला. हा मात्र आयोजकांचा जरूर फायदा होईल, कारण बरेचसे चेंडू सातत्याने गुम होतात. प्रत्येक वेळेला नवीन चेंडू लागतोय. 70च्या मॅचला एक बॉक्स लागला होता. यावेळेला मात्र चांगली गती दिली होती. पहिल्या चेंडूवरती वाईड, नंतर षटकार. इथून मात्र गतीने चेंडू फेकला गेला होता. युवराज डाकी जो की षटकाराने आतापर्यंत चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्नामध्ये आहे. धावसंख्या 60. पुन्हा एकदा फसला. आता मात्र स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे, कारण विघ्नेश तिकडं तडफडतो अक्षरशः स्ट्राईक रोटेशनसाठी. इथून मात्र शेवटचे 3 चेंडू. धावसंख्या धावफलकावरती आहे 60. हायेस्ट रन जर टाकल्यात तर तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये जाता येईल. यावेळेला फटका काय अगदीच जबरदस्त सजविला आहे. चेंडू आर पार गेला आहे, तो म्हणजेच मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडूचं टायमिंग पहा, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं आणि हा टायमिंगच्या आधारे घेतलेला षटकार. धावसंख्या मात्र चांगली झाली 66. येणारे 2 चेंडू का 69चा टार्गेट पुढे जाईल का? ऍक्च्युली 68चा तो हायेस्ट आहे आणि दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचा आहे, जो टार्गेट असेल तोच हायेस्ट पकडला जाईल. एक धाव बाकी असताना जर तुम्ही षटकार मारलात तर त्या पुढच्या धावा काउंट केल्या जाणार नाहीयेत. चेस करताना जो टार्गेट आहे तोच तुम्हाला हायेस्ट स्कोर मध्ये ठेवला जाईल. आणि जर टार्गेट सेम झाला तर मात्र विकेट कडे लक्ष देण्यात येईल. विकेट जास्त कोणी घेतले तिकडे लक्ष देण्यात येईल. अंतिम 2 चेंडू. वाव, शॉट ऑफ द डे. अगदीच तुम्ही स्लॉट मध्ये चेंडू टाकला तर त्याला हीच अवस्था पाहायला मिळणार आहे. कुठेतरी वाटलं होतं की युवराज थोडासा बॅकफूट वरती येतो की काय, कारण 2 चेंडू निर्धाव खेळले होते. तदनंतर मात्र 2 चेंडूवरती सलग 2 षटकार पाहायला मिळाले. आणि निश्चितच आतापर्यंतचा हायेस्ट मात्र उभा केला तो म्हणजे 72चा. शेवटचा चेंडू निर्धाव आला. या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव आले, 3 षटकार पाहायला मिळाले आणि निश्चितच एक वाईट पाहायला मिळाला. या षटकामध्येही धावा आल्या 19. एकत्रित 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या संपन्नतेनंतर धावसंख्या मत धावफलकावरती आपण पाहतो त्या म्हणजेच 72. येणारे 24 चेंडू आणि निश्चितच धावसंख्येची गरज असेल ती 73 धावा जिंकण्यासाठी शिवकर संघाला. म्हणजेच आता मात्र निश्चित इथून सांगावं लागेल ते म्हणजेच टीम आर्यन चिरलेला तुमचा रेकॉर्ड इथे तुटला गेलाय. तुम्हाला पुढची मॅच खेळण्यासाठी तयार राहावं लागेल. अजनबी ओवळे आणि आर्यन चिरले, कारण आता एकच मॅच इथून पुढे अजून 2 मॅचेस इथून पुढे बाकी आहेत. दत्त भातान आणि एक वेळा भंगारपाडा, पार्वती मेडिकल जीवदानी बामणडोंगरे आणि सिद्धिविनायक भिंगारी. परंतु दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच मात्र आता फिक्स झालेली आहे, ती म्हणजेच आर्यन चिरले पक्ष अजनबी ओवळे. दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच, तर दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. आर्यन चिरले आणि अजनबी ओवळे दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. जसे या प्रेस राऊंड संपतील आपण तयार राहायचं आहे. मी विनंती करतोय श्री दत्त भाताण आणि आई एक वेळा एकता भंगारपाडा दोन्ही संघांच्या संघनायकांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे आणि त्वरितच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. जोपर्यंत येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 73 धावांचा हा टार्गेट कशा पद्धतीने हाताळला जाईल तोपर्यंत आम्ही थोड्याशा विश्रांतीनंतर भेटतोय एका इनिंग ब्रेक नंतर. धन्यवाद. भातण आपण आला असेल तर आपली उपस्थिती दाखवा. भंगारपाडा आपण आला असेल तर आपली उपस्थिती दाखवा. आणि चला लवकर बोरकार संघ वॉर्मअप न करता लवकर क्षेत्ररक्षण सजवा.
अतिशय चांगली खेळी करून दाखवली, बॅटिंग अतिशय चांगली पाहायला मिळाली, ते म्हणजे बोरखा संघाची, जिकडे 72 धावा उभ्या केल्याने 73चं आव्हान उभं केलंय. तर हे 24 चेंडूमध्ये 73 म्हणजेच सरासरी असणाऱ्या ती 18.25, एका षटकामागे 18 धावा कुठनं, म्हणजेच तुम्हाला 3 षटकार अगदीच मारावे लागतील. 3 षटकारांशिवाय तुम्हाला पर्याय राहणार नाही. शिवकर संघ एखादा प्लेयर पाठवला नाव सांगायला तर बरं होईल. संदीप पाटील माहिती आहे संदीप पाटील एक आहे आणि मयूर आहे का? येस, संदीप आणि मयूर अशी जोडगोळी. भाताण आणि मगरपाटा चला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. विनंती आहे आपल्यास दोन्ही संघनायकांना, दोन्ही संघ उपस्थित दिसतात आम्हाला. आपण नाणेफेकीचा कॉल करून घ्या, कारण मॅचेस अजून बऱ्याच बाकी आहेत. आज 11 सामने आपल्याला खेळायचे आहेत. पहिल्या दिवशी मध्ये आपण पाहिलं शेवा संघ पुढे गेलाय, काल सावरकर संघ पुढे गेलाय. पहिल्या दिवशी पाहिलं तर 98 धावांनी गुड्डू खूप पुढे आहे, परंतु अजूनही मॅचेस रंगले आहेत, मॅचेस रंगणार आहेत, त्याच्यामध्ये तेव्हा मात्र शंका नाही आहे. संदीप पाटील आणि मयूर घरत अशी जोडगोळी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आलाय संदीप, जो की शेवटचं षटक हाताळलं होतं, आणि मयूर घरत. तर निश्चितच विघ्नेश डाकी जो की स्ट्राईकला आला होता प्रारंभिक खेळी करताना, पहिले षटक हाताळेल. बातान संघाचा संघनायक आलाय, आपण कृपया करून या बंगारपाडा. शुभम डाकी गोलंदाज, शुभम डाकी गोलंदाजीच्या बोहल्यावरती. पंचांच्या उजवीकडून इथून मात्र धावसंख्या मोठी आहे, धावांचा डोंगर आहे. कशा पद्धतीने हा डोंगर सर केला जाईल, कारण क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट हे अगदी सेफ नसतं असं म्हटलं जातं. कारण कोणतंही टार्गेट तुटताना पाहिलेलं आहे आपण, मग ते 426 जरी असले 50 ओव्हरमध्ये तरी होताना पाहिलेले आहेत. आणि छोट्यातलं छोटं टार्गेटही सेफ मानलं जातं कधी कधी. स्टार्ट ऑफ द मॅच. डावखुराचा गोलंदाज पंचांच्या उजवीकडून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला निर्धाव. प्रत्येक षटकामागे 18.25 सरासरी. षटकामागे तुम्हाला किमान 3 षटकार मारावे लागतील. शुभम डाकी गोलंदाज, जो की डावखुराचा गोलंदाज आहे, तेच तर मारा करतोय. अतिशय देखण भन्नाट अशी गोलंदाजी चालू आहे. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिलं जाते. डावखुर हाताचा फलंदाज, डावखुर हाताचा गोलंदाज, हे समीकरण चांगलं पाहायला मिळालंय. कारण जर बॅटर जर उजव्या हात असं झाला ते अजून थोडंसं महागात गेलं असतं, परंतु डावखुरा हाताचाच फलंदाज आहे, डावखुरा हाताचा गोलंदाज म्हणजे इक्वल, ॲपल टू ॲपल ज्याला म्हटलं जातं, कंपॅरिझन. ह्यावेळेला मात्र चेंडू चाललाय थर्ड मॅन रिजनमध्ये. चौकार. कदाचित हा चेंडू अडला गेला असता की काय, परंतु चेंडू मात्र हा चाललाय क्षेत्ररक्षकांना भेदत, आणि क्षेत्र भेदल्यानंतर चौकार मात्र पाहायला मिळालाय. चेतन गोसावी यांचं इथं आगमन झालंय आणि बंगारपाड्याने भातान. चला लगेच नाणेफेकीचा कॉल करून घ्या. पहिले 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र थोडासा हवेमध्ये होता चेंडू आणि चौकार मात्र एज लागून गेलाय. ह्या वेळेला कदाचित चेंडू घासून गेला होता की काय, आणि निश्चितच चेंडू मात्र चांगला पाहायला मिळाला. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा आल्या, ज्या की आउटसाइड एज लागून चेंडू गेला होता, बराच उशीर हवेमध्ये होता, चौकार आला होता. शुभम डाकीने मात्र फलंदाज संदीप पाटीलला शांत ठेवले. एज
अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट. अगदीच हाच पहिल्या चेंडूपासून आपल्याला प्रसंग पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूपासून सातत्याने शुभम डाकेने हाच प्रयत्न केला गेला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा मारा, तोही तेच तर्रार मारा आणि पहिल्या चेंडूपासून एज लागण्याची संभावना खूप जास्त होत्या. एकदा एक चौकार गेला एज लागल्यानंतर. आता मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाहीये, ती म्हणजेच यष्टिरक्षकाची. आणि फलंदाज संदीप पाटील 5 चेंडूंचा खेळ इथे मात्र त्याने केला. 5 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा उभारल्यात आणि आपल्या संघाला मात्र थोडासा बॅकफूट वरती आणलंय. प्रणय म्हात्रे नवीन फलंदाज आपल्या संघासाठी. इथून मात्र शिवकर संघाने भंगारपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. ह्यावेळेलाही चांगला चेंडू होता. यष्टिरक्षक थोडासा चुकतोय, अन्यथा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला असता. परंतु प्रॉब्लेम हा कधी कधी असा होऊन जातो की निश्चितच हा रबर बॉल पटकन स्कीड करून निघून जातो आणि रबर बॉल स्कीड करून गेल्यानंतर तो हातालाही घासल्यानंतर बराचसा लागतो सुद्धा. म्हणून तर लेदर क्रिकेट सारखंच एक क्रिकेट आहे जवळजवळ. आणि विशेष म्हणजे आपण आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. 2-3 महिन्याचं क्रिकेट असतं फक्त हे. तदनंतर मात्र आपल्याला मुख्य हंगामाकडे जायचं असतं. त्यावेळेला आपल्याला मग आपली इजा घरी बसायला लावते. म्हणून जास्त इजा न होता जास्तीत जास्त खेळ सेफली खेळण्याचा प्रयत्न करा अशी विनंती असेल. 18 चेंडू 68 धावांची गरज. इथून मात्र आव्हान थोडंसं कडवं असेल, झुंज द्यावी लागेल. मयूर घरत आणि प्रणय म्हात्रे. फटका चांगला आहे, टायमिंग चांगलं झालंय, लॉफ्टही चांगला केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, तो म्हणजेच कॉर्नर रिजन मध्ये, परंतु त्याला मात्र काही संधी नाहीये. संधी असेल ती फक्त ह्या षटकाराची. पंचांनी मात्र खुणावलंय. हा आलाय षटकार. आदित्य ठाकूर गोलंदाजीच्या बोल्यावरती. आता मात्र इथं प्रणय जे की शेवटच्या चेंडूवरती 22च्या स्वरूपात एक धाव आली होती, त्यामुळे स्ट्राईक पुन्हा एकदा प्रणयकडे राहिली होती. अजूनही मयूर घरत नॉन स्ट्राईक एंडलाच उभा आहे, जो की पहिलं षटक झालंय, दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू झालाय, पहिल्या चेंडूपासून मैदानात झालाय. ह्यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता, परंतु टप्पा बरोबर ओळखता आला नाहीये. तो म्हणजेच प्रणय म्हात्रेला जर टप्पा अचूक ओळखला असता तर तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये इनसाइड आउटचा फटका चांगला पाहायला मिळाला असता, कारण स्लॉट मधले चेंडू तुम्ही इनसाइड आउटचे फटके अतिशय चांगले पाहायला मिळतात. योग्य ते प्रोटेक्शन घ्या, ग्लोव्स वापरा, कारण बॅट्स बऱ्याच वेळेला आपण उडताना पाहिलेले आहेत. दुसऱ्या षटकातला हा तिसरा चेंडू साकारण्यासाठी आदित्य ठाकूर तयार. प्रणय मात्र स्ट्राईक एंडला. यावेळेला चेंडू फसलाय, हवेमध्ये झेल होता की काय असं म्हणावे लागेल, आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एकदा पंचांचा निर्णय अतिशय योग्य, कारण चेहरा निश्चित आपल्या बॉडीवरती चेंडू आदळला होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे थोडस बॅकफूट वरती ठेवलंय शिवकर संघाला. 15 चेंडू 61 धावांची गरज, म्हणजे 15 चेंडूवरती प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल, तेव्हा 60 धावा होतील. आता स्ट्राईकला आलाय मयूर घरत. इनसाइड एज, परंतु बॉटम एज घेऊन चेंडू गेला होता. बॉटम एजचा चेंडू पकडणं कठीण असतं. आउटसाइड एज मात्र जरूर तुम्हाला सहज एक झेल पाहायला मिळतो. सुंदर खेळ चालू आहे, परंतु वर्चस्व मात्र ह्या खेळामध्ये, ह्या मॅच मध्ये बोरकार संघाचं पाहायला मिळालंय. मग फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल. निर्धाव चेंडू, निर्भीड अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. आदित्य ठाकूरची पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर आपलं मन हलकं केलं नाहीये, मन उलट खंबीर केलं, आणि तदनंतरचे चेंडू मात्र अगदीच योग्य जागेवरती फेकलेत. यॉर्कर चेंडू इथं मात्र फेकला गेला होता, त्याला सन्मान दिलाय. बॅक टू द बॉलर खेळला, ऍक्च्युली समजला नाहीये गोलंदाजाला, तोपर्यंत मात्र एक धाव सहज मिळाली. क्षेत्ररक्षण करताना थोडासा अडखळला मयूर आदित्य ठाकूर. एका धावेने मात्र 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या आहे ती म्हणजे 13. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 8, आणि येणारे 12 चेंडूंमध्ये 60 धावांची गरज. 12 मध्ये 13 बनल्यात, 12 मध्ये 60 बनवायच्या आहेत. एका षटकामध्ये 30 धावा बनवणं
थोडक्यात एक अशक्यप्राय असं आव्हान उभं आहे, परंतु मोठी फटकेबाजी करावी लागेल. वेदांत डाकीचा हा चेंडू फुल टॉस होता. खरं तर समाचार घेणं गरजेचं होतं, परंतु अनऑर्थोडॉक्स खेळतात. खरं तर माणूस हरतो ना, पहिला मैदानात नाही हरत, पहिला माणूस आपल्या मनामध्ये हरतो, नंतर माणूस मैदानामध्ये हरतो. देहबोली बदलली की आपला कॉन्फिडन्स जातो आणि तिथून मात्र मॅच आपल्या हातातून रेतीसारखी निसटून जाते. फुलटॉसचा चेंडू होता. झेल खाली क्षेत्ररक्षक 9 पंचांनी घोषित केलाय. जरूर वेस्ट हाईटच्या वरती होता, जवळजवळ चेस्टच्या हाईटला चेंडू होता आणि 9 चेंडूवरती झेल जरी पकडला असला तरी मात्र इथं जरूर फ्री हिट असेल आणि फ्री हिटमुळे मात्र पुढचा चेंडू स्वैर मारण्यासाठी तयार असेल फलंदाज, परंतु फ्री हिटचा काही फायदा घेता आलेला नाही. 58 धावा होणं कठीण आहे. चला मॅच थोडस स्पीडअप करा, गेअरअप करा. मॅच संत गतीचा क्रिकेट चालू आहे. मॅच जवळजवळ हातातून निसटली ती म्हणजेच शिवकर संघाच्या, आणि ज्या पद्धतीने बंगारपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, आपला निर्णय काय आहे तो कळवा प्लीज. यॉर्कर चेंडू इथं मात्र फेकला गेला. यॉर्कर चेंडूच्या माध्यमातून फलंदाजाला मात्र पूर्णपणे फसवले. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. 8 मध्ये 58, अगदीच अशक्यप्राय असं आव्हान. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर एकेरीसाठी खेळला जातोय. कव्हर्स मध्ये चेंडू चाललाय. आपण अनुभवतोय अतिशय चित्तथरारक अशा ह्या मॅचेस. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आयोजित स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2024 भव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा. आणि अशा क्रिकेट स्पर्धेमध्ये कालपासून सुंदर खेळ पाहायला मिळाला. शांत परंतु षटकार पाहायला मिळालाय. परंतु माणूस मेल्यानंतर तुम्ही तोंडामध्ये साखर टाका किंवा पाणी टाका, त्याचा काही फायदा होत नाहीये. मॅच तुम्ही ऑलरेडी हारलेला आहात असं दिसते, कारण धावसंख्या अजून भरपूर मागे आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 22 आणि शेवटच्या षटकामध्ये 51 धावांची गरज. नवीन गोलंदाजाला संधी दिली असं दिसते अनुभव देण्यासाठी. पार्थ ठाकूर डावखुऱ्याचा गोलंदाज आहे, परंतु अचूक टप्पा पाहायला मिळाला. कॉन्फिडन्स चांगला आहे गोलंदाजीचा आणि गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. यावेळेला मात्र अंगावरती चेंडू आदळलाय आणि मॅचेस कालपासून अतिशय परवापासून अतिशय चांगल्या पाहायला मिळाल्या. मग आणि दोन्ही दिवस बाईला ज्या पहिले संघ गेले होते तेच फायनल मध्ये प्रवेश केलाय, सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय. परंतु आजचा दिवस थोडासा वेगळा आहे. आजच्या दिवसामध्ये 69 धावा पुन्हा एकदा बनवल्या गेल्यात, परंतु छोटं टार्गेट चेस होत नाही. आज पहिल्यांदा 2 वेळा धावा, पण मोठ्या धावा पहिल्यांदा धावा चेस झाला नाहीये, दुसऱ्यांदा धावा चेस झाल्या आणि तिसऱ्यांदा ही धावा चेस होत नाहीये. तर एक वेगळं समीकरण आज पाहायला मिळालंय. पाऊसही थांबलाय. स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हटलं तर 25,000, 12,500 आणि 7,000 असे बक्षीस आहे स्पर्धेला. आणि ट्रॉफीज जर पाहिल्या तर आपण आताच जो वर्ल्ड कप झाला T20चा, ती जी ट्रॉफी होती सुंदरशी, त्याच ट्रॉफीची इथं मात्र प्रतिकृती साकारली. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आयोजित ह्या स्पर्धेमध्ये स्मृती चषक आहे. तर खरं तर हे स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक झेल होता. गोलंदाजाला एक संधी मिळाली असती, परंतु झेल मात्र दान केलाय. मॅच मध्ये पूर्णपणे औपचारिकता. विनंती असेल बंगारपाडा संघ, आपला जो काय निर्णय असेल त्वरित त्याच्यावरती अंमलबजावणी करा. वेळ दौडू नका. सिद्धत्त भाताण आणि आई एक वेळा एकता बंगारपाडा अशी लढत पुढची पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू निर्धाव आणि अशा प्रकारे पूर्णपणे अधिराज्य गाजवले ते म्हणजे बोरखार संघाच्या संपूर्ण खेळाडूंनी. मग तुम्ही बॅटिंग म्हणा किंवा बॉलिंग म्हणा,
अप्रतिम अशी खेळी करून दाखवली आणि ह्या मॅच मध्ये बोरखार संघ मात्र ठरलाय विजयी आणि सामन्याचा सामना पुरुषोत्तम मात्र इथं अजून डिक्लेअर केला आलेला नाहीये. डिक्लेअर लगेच केला जाईल असं कॅल्क्युलेशन रोहित मात्र यांचं चालू आहे. कारण विघ्नेश डाकी अतिशय चांगली बॅटिंग केली होती तरी विघ्नेश डाकी ठरला ह्या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच POTM. आपण यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. खरं तर मॅन ऑफ द मॅच म्हटलं जात नाही आजकाल, प्लेअर ऑफ द मॅच म्हटलं तर, कारण महिलांचं क्रिकेट ही खूप चांगलं आता पुढे यायला लागलंय. आणि निश्चित रोहित मग पुढच्या 1-2 वर्षात आपल्या टेनिस क्रिकेटमध्येही महिलांचं तुम्हाला क्रिकेट पाहायला मिळेल. 9 चेंडूंमध्ये 30 धावांची लयलूट करणारा आणि 5 षटकारांनी 30 धावा करणारा विघ्नेश डाकी ठरलाय ह्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण ऑन स्क्रीन पाहू शकतो. वंडरफुल बॅटर विघ्नेश डाकी इज द मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच.